पंढरपुरातल्या सोमनाथ टाकणे खून प्रकरणातील 3 फरार आरोपींना 10 महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। पंढरपूरच्या तत्कालीन नगरपालिका अध्यक्षा साधना भोसले यांचे जावई सोमनाथ टाकणे यांची 6 जानेवारीला हत्या करण्यात आली होती। यामध्ये ज्ञानेश्वर कडलासकर, वैभव फसलकर आणि चेतन मोरे हे आरोपी फरार होते। हा सगळा प्रकार ऑनर किलिंगचा मानला जात असून आरोपींची चौकशी चालू आहे। रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी इथे एक अजब घटना घडली आहे। दत्ताराम सुर्वे यांच्या घराच्या शौचालयामध्ये अचानक एक बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली। शिकार करण्यासाठी बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत होता। त्यावेळेस बचावासाठी कुत्रा शौचालयात शिरला आणि पाठोपाठ बिबट्याही आत शिरला। मात्र ते दोघेही शौचालयात अडकले। घरमालकांना आज सकाळी घटना संबंधी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं आणि त्या दोघांची सुटका करण्यात आली। विशेष म्हणजे तब्बल 5 तास बिबट्यानं कुत्र्याला काहीही इजा केली नाही। इंदापूर तालुक्यातील कांदलगाव परिसरातील बिबट्याची चांगलीच दहशत पसरली। या बिबट्यानं 4 शेळ्यांची शिकार केली, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 2 वर्षांपूर्वी याच परिसरात एक मृत बिबट्या आढळला होता, त्यामुळे ग्रामस्थांनी या बिबट्याची चांगलीच धास्ती घेतली। तसंच परिसरातल्या ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली। गोंदिया जिल्ह्यात जंगली रानडुकरांचा धुमाकूळ शेतकऱ्यांसाठी नवं संकट ठरतोय। हातातोंडाशी आलेलं धान पिकांच्या शेतांमधून रानडुकरांचा कळप धुमाकूळ घालत असल्यानं पिकं उद्ध्वस्त होत झाली आहेत। वन विभागालाही यावर ताबा मिळवता येत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता रानडुकरांची शिकार करायचीच परवानगी मागितली आहे। कापणीला आलेल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडे शेताला कुंपण घालून द्यायची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यामध्ये पोलिसांनी छापा टाकत 2000 लिटर दारू बनवण्याचं रसायन नष्ट केलंय। तसंच दारू भट्टीही उद्ध्वस्त केली आहे। या भट्टीमध्ये चक्क विजेची चोरी करून हीटरच्या सहाय्यानं दारू बनवण्यात येत होती। 10 प्लास्टिकच्या पंपामध्ये विजेची कॉईल बसवून त्याचा वापर दारू बनवण्यासाठी केला जात होता। पोलिसांनी घटनास्थळावरून हीटर आणि पाण्याची मोटारचं साहित्य जप्त केलंय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये अटक त्यांना करण्यात आली। याच अत्याचाराचा निषेधार्थ सांगलीमध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली बस स्थानकाशेजारी कर्नाटक डेपोच्या 2 एसटी बसेस अडवल्या। बसेसच्या काचेला आणि फलकाला काळं फासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी कारणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। सोलापूर जिल्ह्यातल्या तांबेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी 1 दिवसीय लक्षण उपोषण केलं। ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराच्या निषेधात ग्रामपंचायत सदस्यांनी हे आंदोलन करायची त्यांना वेळ आली। शासकीय योजनेच्या अंमलबजावणीसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा हिशेब ग्रामसेवक देत नाही असा आरोपही केला जातोय। त्यामुळे ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी सदस्य करतायत। हिंगोली शहरात नगरपालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी हिंगोली नगरपालिकेनं सैराट फंडा वापरलाय। आरशी आणि परशा हे मतदान जागृतीच्या संवादाचे फलक ठिकाणी लावण्यात आलेत। पालिका निवडणुकीमध्ये 65,000 मतदार असून त्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं निर्भयपणे मतदान त्यांनी करावं यासाठी पालिकेनं अशा प्रकारे मतदार जागृती अभियान हाती घेतलंय। यवतमाळ जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषद निवडणुकांच्या नामांकन छाननी प्रक्रियेत 370 उमेदवारांचे अर्ज रद्द झालेत। नगराध्यक्षपदाच्या 28 उमेदवारांनाही याचा जबर फटका बसलाय। 216 जागांसाठी 1247 उमेदवार सध्या रिंगणात आहेत। त्यामध्ये सर्वाधिक 368 नामांकनं यवतमाळ नगरपरिषदेच्या क्षेत्रात आहेत। नामांकन मागे घेण्याची मुदत 11 नोव्हेंबरपर्यंत असून त्यानंतरच खऱ्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। नांदेड जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना यंदा दिवाळी आनंदाची ठरली आहे। गेल्या वर्षभरामध्ये केळी उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर कृषी विभागानं पाहणी करून अहवाल तयार केला होता। याच अहवालाच्या आधारावर विमा कंपनीनं दर हेक्टरी 14,000 रुपयांचं अनुदान मंजूर केलंय। विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्यामुळे दिवाळीच्या निमित्तानं शेतकरी सुखावले। परभणी जिल्ह्यातल्या मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन या पिकांसह बागायती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रशासनानं शासनाकडे अनुदानाची मागणी केल्याप्रमाणे जिल्ह्याला कापसाच्या नुकसानाप्रकरणी 78 कोटींची आणि बागायती पिकांच्या नुकसानाबाबत 49 कोटींची आवश्यकता आहे। याबाबत आजवर अनेक निवेदनं देण्यात आली होती, मात्र शेतकऱ्यांना कोणतीही मदत न मिळाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय।
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा 2015 साली सरकारनं सभागृहात केली होती. मात्र या घोषणेची कोणतीही अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. त्यामुळे सरकारनं राज्यातल्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सरकारविरोधात ते हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिर्डीमध्ये ते आज बोलत होते. स्वतंत्र विदर्भासाठी 5 डिसेंबरला नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव सटप यांनी अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 5 डिसेंबरच्या मोर्चासाठी विदर्भामध्ये 5 ठिकाणांहून विदर्भ दिंडी काढण्यात येणार आहे. दरम्यान वेगळ्या विदर्भाची ही लढाई विदर्भ राज्य आंदोलन समिती पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं सटपांनी जाहीर केलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या नागरिक साथीच्या रोगांनी हैराण झालेत. मागच्या 15 दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे साथीच्या रोगांची लागण होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. घरोघरी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये सुद्धा रुग्णांची गर्दी वाढते. शहरासह ग्रामीण भागातही साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त झाले. यवतमाळ जिल्ह्यातल्या वन विभागाच्या वनरक्षकाच्या 80 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली. या 80 पदांसाठी तब्बल 7,771 अर्ज आले. यापैकी 80 जागा या महिलांसाठी 30% अशा राखीव आहेत. ही निवडणूक प्रक्रिया 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांसाठी अंतिम निवड स्पर्धा घेतली जाणार आहे, अशी माहिती उपवन संरक्षक ठिंगे यांनी दिली. गोंदिया नवेगावमध्ये राष्ट्रीय अभयारण्यात बांधण्यात आलेलं संकुल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 2006 मध्ये 1 कोटी रुपये खर्चून पर्यटन संकुल तयार करण्यात आलं होतं. संकुलाचं काम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराला 9 लाख रुपये कमी देण्यात आले होते. त्यामुळे आजवर हे संकुल पर्यटन विभागाच्या हाती सोपवण्यात आलं नाहीये. या संबंधी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पर्यटन संकुलाच्या दुरवस्थेवर चौकशी समिती नेमली असून 8 नोव्हेंबरला त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे मनमाड, येवला, नांदगाव, चांदवड इथं आजी माजी सैनिक आणि वीर सैनिक पत्नींचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळेस समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 1 रँक 1 पेन्शनसाठी आपण सगळे सरकारकडे मागणी केली असता सरकारनं ती मान्य केल्याचंही अण्णांनी यावेळी सांगितलं. पंढरपुरातल्या कार्तिकी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या या यात्रेसाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 11 उपअधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 144 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 700 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड्स, 1 राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी अशी दाखल झाली आहे. याशिवाय 200 वाहतूक कर्मचारी सुद्धा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. लातूरच्या गुबाळ गावामधून कार्तिकी वारीसाठी संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांच्या पालखीचं प्रस्थान झालंय. केवळ भाविकांच्या देणगीतून दिलं जाणारं भोजनच या दिंडीतले वारकरी घेतात. विशेष म्हणजे या दिंडीमध्ये महाराजही पंढरपूरपर्यंतचा प्रवास पायीच करतात. सर्व जाती धर्मांचे लोक या दिंडीत सामील झाले असून विठुरायाच्या दर्शनासाठी त्यांची पावलं चालतात. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. इंद्रधनुष्य असं या महोत्सवाचं नाव आहे. यामध्ये राज्यातल्या 20 विद्यापीठातील जवळपास 800 कलाकार सहभागी झालेत. 24 कला प्रकार यामध्ये सादर केले जाणार आहेत. 5 दिवस वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.